इथे आपण अर्धी मोठी वाटी मैदा घेतला आहे. त्याचं छान कणिक मळून अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे. 50-50 ग्रॅम पिस्ता आणि बदामची जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायचं आहे. मळलेलं कणिक आपण घेऊन त्याच्या थोड्याशा अशा मिडियम साईज पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या आपण छानपैकी लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घेऊन त्याला तूप लावून ग्रेसिंग करायचं आहे. अगोदर एक पुरी टाकून त्यावर केलेली पावडर टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दुसरी पुरी ॲड करायची आहे आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट पावडर टाकायची आहे. दुसरी पुरी ॲड करून आपण त्यावरती थोडासा मैदा टाकणार आहे आणि घी टाकणार आहेत आणि ती शेवटची पुरी ॲड करून द्यायची. नंतर सगळं ॲड झाल्यावर छानपैकी आपण त्याला कट करायचं आहे. 15 मिनटासाठी कुकर प्रीहीट करून घ्यायचा आणि इथे 15 मिनटासाठी आपण लो फ्लेमवर याला बेक करायला ठेवायचं आहे. इथे आपण बनवण्यासाठी पावडर शुगरचा वापर केलेला आहे. पाक छानपैकी बनवून घ्यायचा आहे. 15 मिनिट झाल्यानंतर बघा छानपैकी ते बेक झालेलं आहे. यावर आपण पाक ओतून छानपैकी आपण त्याला सर्विंग करायला सजवून घ्यायचं आहे.